महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नागपूरमध्ये एक भयानक अपघात झालाय। अतिशय वेगात असलेली कार रेलिंगला धडकली आहे। धडकी एवढी जबरदस्त होती की रेलिंग गाडीच्या पुढच्या भागात घुसून आत गळा चिरत बाहेर आली। मंगळवारी झालेल्या या कार अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार रोशन निंबाळकर असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मृत रोशन आणि त्याचा मित्र अभिषेक परमार, सय्यद अमीर शहाजाद, सय्यद साबिर हे कारमध्ये एकत्र प्रवास करत होते। कामठीवरून नागपूरकडे येत असताना कामठी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तान समोरील गरुड चौक परिसरात पहाटे 4:30 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। सय्यद अमीर शहाजाद, सय्यद साबिर हा कार चालवत असताना भरधाव कारचं वळणावर नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या रेलिंगमध्ये घुसले। हा अपघात झाला त्यावेळी कारचा वेग इतका जास्त होता की समोरच्या बाजूने कारमध्ये घुसलेले रेलिंग कारच्या आतून गळा चिरत बाहेर निघालं। यावेळी कारमधील रोशन निंबाळकर याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जखमींवर कामठी येथे शासकीय उपरुग्णालय येथे उपचार सुरू आहेत। तसेच मृत रोशनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।